मधुमेह हा आजार शरीरातील जवळपास प्रत्येक अवयवावर परिणाम करतो, पण किडनी हा त्याचा सर्वात मोठा बळी ठरतो. जर मधुमेह असलेल्या व्यक्तीने योग्य काळजी घेतली नाही तर किडनी हळूहळू निकामी होऊ शकते. पहिलं महत्त्वाचं म्हणजे मधुमेहामुळे किडनीवर कसा परिणाम होतो हे पाहू. किडनीचं मुख्य कार्य म्हणजे रक्त शुद्ध करणं हे आहे. त्याचबरोबर विषारी द्रव्य आणि अतिरिक्त पाणी मूत्राद्वारे बाहेर टाकणं. त्याचप्रमाणे शरीरातील द्रव पदार्थ, मीठ आणि खनिजांचं संतुलन राखतं. जेव्हा रक्तातील साखरेचं प्रमाण दीर्घकाळ जास्त राहतं तेव्हा रक्तातील साखर किडनीच्या सूक्ष्म रक्तवाहिन्यांवर आणि फिल्टरिंग पेशीवर परिणाम करते. त्यामुळे त्या पेशी जाड, कठीण आणि निकामी होतात. दुसरं महत्त्वाचं म्हणजे काळजी न घेतल्यावर कोणते बदल होतात. तर पहिला महत्त्वाचा टप्पा म्हणजे सूक्ष्म असं नुकसान होतं. रक्तवाहिन्यांवर परिणाम होऊन मूत्रात थोडासं प्रथिन गळू लागतो. सुरुवातीला कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, पण हा टप्पा उलटवता येतो जर रक्तातील साखर आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवले तर. दुसरा टप्पा म्हणजे प्रथिन गळती वाढवणं. मूत्रात मोठ्या प्रमाणात प्रथिन गळती होऊ लागते. रक्तातील विषारी द्रव्ये वाढतात. कधीकधी सूज येते. हात, चेहरा, पाय आणि डोळ्याखाली ही सूज दिसून येते. हा टप्पा धोकादायक ठरतो. तिसरा टप्पा म्हणजे किडनीची कार्यक्षमता कमी होते. किडनी रक्तातील अपायकारक पदार्थ नीट फिल्टर करू शकत नाही. जसं की आपल्या रक्तामध्ये मग युरिया वाढत जातो. त्यामुळे थकवा, मळमळ, उलट्या, झोप न लागणं, भूक मंदावणं यासारखी लक्षणे दिसू लागतात. चौथा टप्पा म्हणजे किडनी जवळपास पूर्णपणे काम करणं थांबवते. जसं की शरीरामध्ये विषारी पदार्थ साचून राहतात. मग रुग्णाला डायलिसिस किंवा किडनी प्रत्यारोपण करावं लागतं. जर काळजी घेतली नाही तर त्याचे गंभीर असे परिणाम आपल्या शरीरावरती दिसून येतात आणि हे परिणाम जर वेळीच ओळखले नाहीत तर त्याचे वाईट असे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. पहिलं महत्त्वाचं म्हणजे रक्तदाब वाढतो. किडनी नीट कार्य करत नाही, त्यामुळे सोडियम पाणी शरीरामध्ये साठून राहतं. रक्तदाब वाढतो. शरीर सुजतं. पाय, टाचा आणि डोळ्याखाली सूज जाणवते. रक्त कमी होतं. हार्मोन्स कमी होतात. इलेक्ट्रोलाइट याचं असंतुलन होतं. पोटॅशियम वाढतं. त्यामुळे हृदयाच्या ठोक्यांचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. हृदयविकाराचा धोका वाढतो. हृदयावर ताण वाढतो आणि पुढे जाऊन डायलिसिस जर व्यवस्थित नाही झालं तर शरीरामध्ये विष साचून मृत्यूही होऊ शकतो. मधुमेहात किडनी वाचवण्यासाठी आवश्यक ती काळजी घेणं खूप गरजेचे आहे. पहिलं महत्त्वाचं म्हणजे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवा. त्याचप्रमाणे मिठाचं सेवन कमी करा. रोज 5 ग्रॅमपेक्षा जास्त मीठ घेऊ नका. प्रथिन मर्यादित घ्या. जास्त प्रथिनांनी किडनीवरती ताण येतो. यासाठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्लाही घेऊ शकता. पुरेसं पाणी प्या, पण अति पिऊ नका. धूम्रपान टाळा. मद्यपान टाळा. दररोज व्यायाम करा. चालणं, योगासन, प्राणायाम. मानसिक ताण टाळा, कारण ताणामुळे साखर आणि रक्तदाब वाढतो. त्याचप्रमाणे काही वैद्यकीय तपासणीही तुम्ही करून घेऊ शकता. जसं की दर 6 महिन्यांनी मायक्रोअल्ब्युमिन चाचणी करून घेऊ शकता. यामुळे मूत्रातील प्रथिन समजतं. त्याचप्रमाणे GFR तपासणी करून घेऊ शकता. किडनीची कार्यक्षमता मोजण्यासाठी ब्लड शुगर चेक करून घेऊ शकता. त्याचप्रमाणे तुम्ही ब्लड प्रेशरही नियंत्रणात ठेवा. तो 130 आणि 80 mmHg कमी असावा. त्याचप्रमाणे डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही योग्य ते औषधोपचारही घेऊ शकता. डॉक्टर सांगतील तीच साखर, नियंत्रके आणि औषधे नियमित घ्या. त्याचप्रमाणे रक्तदाबासाठी योग्य त्या चाचण्या करून तुम्ही किडनीचं संरक्षण करू शकता. कोणतंही पेनकिलर औषध तुम्ही स्वतःहून घेऊ नका. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्याचप्रमाणे आयुर्वेदिक आणि नैसर्गिक औषधोपचारही तुम्ही घेऊ शकता. जसं की वरुण, गोखरू, दारू हळद ही वनस्पती किडनीसाठी उपयुक्त मानली जाते. त्याचप्रमाणे मेथी, कडुलिंब, करेला, जांभूळ बिया मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. त्याचप्रमाणे तुम्ही योगासन करू शकता. यामुळे रक्ताभिसरणही सुधारतं. मधुमेहाकडे दुर्लक्ष केल्यावर किडनीवर हळूहळू परिणाम होतात आणि किडनीचं नुकसान होतं.
पण योग्य आहार, व्यायाम, तपासणी आणि औषधोपचार यांच्या मदतीने तुम्ही किडनीला दीर्घकाळ निरोगीही ठेवू शकता. यासाठी साखर नियंत्रण म्हणजे किडनीचं संरक्षण हे महत्त्वाचं आहे. आणि जर तुम्ही तुमची साखर नियंत्रणात ठेवली तर तुम्ही नक्कीच तुमच्या किडनीचं आरोग्य चांगलं ठेवू शकता आणि तुम्हाला दीर्घायुष्यही नक्कीच लाभू शकतं. यासाठी शिस्तबद्ध जीवनशैली आणि योग्य आहार, विहार, व्यायाम असणं खूप गरजेचं आहे. या गोष्टी जर तुम्ही तंतोतंत पाळल्या तर नक्कीच तुम्ही दीर्घायुष्य जीवन जगू शकता.